ह्या धर्माची दलाली, जातीची दलाली ह्या असल्या गोष्टीत पडू नये यांनी. यांना आमचे मनसैनिक चांगला धडा शिकवतील, लवकरच शिकवतील. भावेशजी द्या उत्तर. सर्वप्रथम जे ही नॉन व्हेज प्रेमी आहेत त्यांना जर ह्या व्हिडिओनी काही उशिरा आलेलं शहाणपण आहे, कळलं का? उशिरा आलेलं शहाणपण आहे. अगोदर व्हिडिओ बनवताना अक्कल आली नव्हती का हे सगळं बोलायची? पैशासाठी वाटेल ते करणार का तुम्ही? मी नॉनव्हेज लव्हरसाठी पण व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही जर माझे मागचे 2 महिन्याचे व्हिडिओ बनवताना तुम्ही तुमचा व्यावसायिक म्हणून व्हिडिओ बनवता, पण तेव्हा तुम्ही एखाद्याच्या भावना दुखवता हे लक्षात येत नाही तुमच्या? पैशासाठी वाटेल ते कराल का? मी एक व्हिडिओ चिकन बिर्याणी खाताना सुद्धा बनवलेला आहे. मराठी माणसांचंच राज्य चालणार इथे, आगाऊपणा करायचा नाही. मी सुद्धा मराठीच आहे. मराठी येते, अक्कल आहे का? काय बोलतोस ते व्हिडिओ मध्ये बोलताना अक्कल नाही? मी सुद्धा मांसाहार करतो. हा, मांसाहार करतोस ना, मग व्हिडिओ बनवताना कळत नाही का? कायद्याच्या विरोधात, संविधानाच्या विरोधात जाऊन तो व्हिडिओ बनवतो पैशासाठी, निव्वळ फुटकळ पैशासाठी. तेव्हा अक्कल नव्हती का? कुठे अक्कल, कुठे घाण ठेवली होती का? मी अक्कल घाण नव्हती ठेवलेली. हा, मग काय केलं होतं? त्या व्हिडिओ महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी जो व्हेजिटेरियन नाही, तो व्हिडिओ का बनवला? तो व्हिडिओ बनवताना सद्विवेक बुद्धी कुठे ठेवली होती? स्वतःची सद्विवेक बुद्धी कुठे घाण ठेवली होती? मी महाराष्ट्राच्या मराठी व्हेजिटेरियन माणसासाठी तो बनवला होता. आणि याच्या आधीही मी बिर्याणी पळवाट शोधू नका. तुम्ही कोण ठरवणार आहे? तुम्ही कोण ठरवणार आहे? व्हेजिटेरियन लोकांनी, जे महाराष्ट्रातले व्हेजिटेरियन असो, कुठलेही व्हेजिटेरियन असो, तुम्ही कोण ठरवणार आहे? तुम्हाला कोणी अधिकार दिला? मी चिकन बिर्याणी खातानाही तुम्हाला व्हिडिओ बनवलेला कोणी दिला हे सांगा. आता ही सर्व बाजूला ठेवा. पहिला अधिकार कोणी दिला तो सांगा तुम्हाला. आपण काय बोलतो, काय नाही बोलतो हे जरा विचार करून बोललं पाहिजे ना. कायद्याच्या कक्षेत राहून आपण बोलतोय की नाही बोलतोय याचं भान नाही का तुम्हाला? मला बंद करा. शेवटचं सांगतोय तुम्हाला, खातानाही व्हिडिओ बनवला आहे त्यावेळेस सोडून द्यावं. तुम्ही आता नंतर हे बघा, आता लोकांच्या प्रतिक्रिया आल्यानंतर तुम्ही कुठे व्हिडिओ बनवणार आहात आणि कसले काय करणार आहात? नाही, 2 महिन्यापूर्वी बिर्याणी खाताना व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी तुम्ही वाटेल ते बोलणार का? पैसे मिळवण्यासाठी तुम्ही तो अगोदर कोणते व्हिडिओ बनवले आणि नंतर कोणते बनवणार हे बाजूला ठेवा. आता जो बनवलेला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे बोललाय ते कायद्याच्या दृष्टीने योग्य आहे का? हा मुद्दा येते. आहे का? कायदेशीर आहे का तुमचं वक्तव्य? बघा, आपण काय बोलतो, व्हिडिओ पैशासाठी आपण काय करतोय? तुम्ही मराठी म्हणवता ना स्वतःला, स्वतःची भाषा घाण ठेवता का? नाही, मी याच्या आधी नॉनव्हेज लव्हर साठी व्हिडिओ काय केलं आणि नंतर काय लव्हरचा नाहीये, हा विक्रीचा आहे, फ्लॅट विक्रीचा विषय आहे. नॉनव्हेज लव्हर आणि व्हेज लव्हरचा विषय नाही. फ्लॅट विक्रीचा तुम्ही जाहिरात करता, फ्लॅट विक्रीची जाहिरात करतायत आणि जाहिरात करत असताना तुम्ही हे जे दुजाभावाचा प्रकार केलाय ना, त्याला आक्षेप आहे आमचा. तुम्ही पैसे मिळवण्यासाठी जरूर करा, पण हे थोडं सद्विवेक बुद्धीचं भान ठेवा स्वतःच. काय बोलताय तुम्ही?